करण्यापेक्षा मी प्रयत्न केले ते तरी म्हणजे असं थोडं बेटर राहील माझ्यासाठी. स्टार्टिंग तर यूट्यूबवर कोणी पण करून देते, 1-2 व्हिडिओ 10-5 व्हिडिओ टाकून देतील, पण एंड तर मला करायचंच आहे म्हणा. म्हणजे छान माझे सक्सेस झाला पाहिजे यूट्यूबवर, मी एवढंच म्हणेल. आणि एक दिवस तर नक्की येईल की युवानचे पप्पा आणि युवान आणि माझे मम्मी पप्पा नक्की माझ्यावर प्राऊड करतील बा म्हणून सन्यानी. आणि लव्ह मॅरेज केल्यामुळे ते लोक तर माझ्यासोबत काही बोलत नाही, आणि बोलत नसल्यामुळे म्हणजे असे गावातले म्हणतात वगैरे की तू जात काऊन नाही. पण मी आता कोणत्या तोंडानं जाऊ तिथं? तोंडसुद्धा नाही मला म्हणजे असं हे नाही करूशा लागत का दाखवूशा नाही लागत. असं वाटते का म्हणून जाऊ ना का नाही. म्हणून असं वाटते की जेव्हापर्यंत मी स्वतःच्या पायावर काही इंडिपेंडेंट काही बनत नाही तर तेव्हापर्यंत तरी मी स्वतःचे 4 पैसे कमवत नाही, तोपर्यंत तरी मी माझ्या मम्मी पप्पाच्या घरी काही जात नाही आणि स्वतःहून म्हणजे बोलण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाही आहे. ज्या दिवशी मी काहीतरी बनेल त्याच दिवशी मी नक्की जाईल माझ्या मम्मी पप्पाच्या घरी, मी एवढंच म्हणेल. म्हणजे त्यांनासुद्धा असं वाटलं पाहिजे का आमच्या मुलीनं लव्ह मॅरेज केलं आहे, पळून गेली आहे, पण तसं वगैरे काही झालेलं नाही तिच्यासोबत, ती खुशच आहे, मी एवढंच म्हणेल. आणि युवांचे पप्पा खरंच खूप सपोर्ट करतात, त्यामुळेच मी यूट्यूब चॅनल वगैरे ओपन केलेलं आहे. आणि ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय.